नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधील हा आपला असणार आहे तिसरा भाग. म्हणजेच आपण आजच्या भागामध्ये माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या राशीची म्हणजे मिथुन राशीची. काय आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणारी जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांची सुद्धा सखोल माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत. आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं. या राशीचा स्वामी ग्रह बुध, वायुतत्वाची ही राशी असल्यामुळे सदैव नवनवीन माहितीच्या, नवनवीन गोष्टींच्या शोधात आणि अभ्यासात माहिती घेण्यात ही राशी अग्रेसर असते. वर्ण शूद्र असल्यामुळे पडेल ते काम करण्याची यांची वृत्ती असते. कष्टाळू स्वभावाच्या असतात. कोणत्याही कामात लाज न बाळगता सदैव काम करत राहणं, तेही उत्साहाने, आनंदाने, हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. सर्व प्रकारच्या कामामध्ये लक्ष द्यायला यांना मनापासून आवडतं. यांच्याकरता कोणतंही काम कमी अधिक असं महत्त्वाचं नसतं. प्रत्येक कामाला ही मंडळी तेवढंच महत्त्व देतात. यांच्या स्वभावात समयसूचकता व तर्कबुद्धी यांचा अतिशय सुंदर मिलाप असतो. हास्य विनोद हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. उगाच कोणाच्याही गोष्टींचा बाऊ करणं यांना आवडत नाही. सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं, माहिती करून घेणं यांना मनापासून आवडतं. परंतु त्या गोष्टींमधील नाविन्य संपलं की, त्यातल्या नाविन्याची ओढ संपली की त्या गोष्टींमध्ये नंतर पाहिलेही जात नाही. हीच गोष्ट बऱ्याचदा नातेसंबंध सुद्धा घडताना दिसते. नवनवीन लोकांशी मैत्री करणं, नवीन क्षेत्रातील लोकांशी संबंध वाढवणं, ओळखी वाढवणं, त्यामुळे यांच्या मित्रमैत्रिणींचा गोतावळा फार मोठा असतो. विविध क्षेत्रातील व्यक्तींशी यांचे संबंध उत्तम असतात. यांच्या बोलक्या स्वभावामुळे कुठेही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींबरोबर यांचे सूर अगदी सहज जुळतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती यांच्या मित्रपरिवाराच्या यादीमध्ये असतात. मिथुन राशीच्या जातकांची स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा चांगला असल्यामुळे कोणत्याही प्रसंगातून आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, समयसूचकतेच्या जोरावर सहज बाहेर पडू शकतात व प्रसंगावधान साधून अतर्क बुद्धी वापरून कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढू शकतात. बुध हा ग्रह मिथुन राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी खूप चांगल्या प्रकारे करून मार्केटिंग क्षेत्रात आणि व्यापार उद्योग क्षेत्रात सहज यशस्वी होणारी ही मिथुन राशी आहे. कम्युनिकेशन स्किल, विविध भाषांचा अभ्यास, हजरजबाबीपणा, स्मरणशक्ती, मार्केटिंग, सेल्समॅन ॲबिलिटी, मध्यस्थी करण्याचं कसब या मंडळींमध्ये उत्तम असतं. यामुळे मीडिया, जाहिरात, सेल्समॅन, अकाउंटिंग, LIC किंवा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीमधले सल्लागार, भाषेचे अभ्यास वर्ग, वर्तमानपत्र, छोटे मोठे व्यवसाय अशा क्षेत्रात यांचा जम लवकर आणि चांगला बसतो. फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणांना भेटी देण्याची यांना फार आवड असते. त्यामुळे ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सारख्या क्षेत्रात सुद्धा ही मंडळी यशस्वीपणे आपलं काम किंवा व्यवसाय निर्माण करू शकतात. तसेच विविध भाषांचा अभ्यास करून दुभाषी म्हणून काम करू शकतात. बऱ्याचदा नोकरीबरोबर जोड व्यवसाय सुद्धा करायला यांना मनापासून आवडतं आणि म्हणूनच फ्रीलान्सिंग करून अकाउंटिंग, रायटिंग, विविध वस्तूंचे मार्केटिंग, LIC, पोस्ट ऑफिस, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा क्षेत्रामध्ये सल्लागार किंवा एजंट म्हणून काम करताना ही मिथुन राशीची मंडळी बऱ्याच प्रमाणामध्ये आढळतात. पत्रकारिता करणं हा सुद्धा यांचा आवडता करिअरचा विषय असतो. सध्याच्या काळानुसार म्हणूनच इव्हेंट मॅनेजमेंट, सहलींचं आयोजन करणं, टूर मॅनेजमेंट किंवा टूर गाईड म्हणून सुद्धा यशस्वी करिअर करू शकणारी ही मिथुन राशी आहे. आपण सर्वजण बोलत असतो, दुसऱ्याशी संवाद साधत असतो, परंतु जेव्हा आपण मिथुन राशीच्या मंडळींना बोलताना ऐकतो तेव्हा बोलणं ही सुद्धा एक कला आहे हे तेव्हा आपल्याला समजायला लागतं. इतकं यांचं बोलणं प्रभावी असतं, समोरच्याला भुरळ पाडणारं असतं. केवळ आणि केवळ आपल्या बोलण्याने या व्यक्ती समोरच्याला आपलंसं करून घेतात. लहान सहान गोष्टीही अगदी मनोरंजन करून सांगण्याचं वैशिष्ट्य, कसब या व्यक्तींमध्ये असतं. एखाद्याची नक्कल करण्यात सुद्धा या व्यक्ती वाकबगार असतात. त्यामुळे कला क्षेत्रात सुद्धा यांना करिअर करायला चांगली संधी असते आणि वावही चांगला असतो. मात्र द्विधा मनस्थितीची राशी असल्यामुळे स्वतःच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी थोडं गोंधळून जाऊन निर्णय घ्यायला विलंब लावतात किंवा घाई गडबडीत
निर्णय घेतात, पण तो चुकण्याची शक्यता असते. विशेष करून जेव्हा असं घडतं तेव्हा त्यांच्या पत्रिकेत बुध ग्रह अशुभ स्थितीत असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपणच घेतलेल्या निर्णयाबाबत बऱ्याचदा ठाम न राहिल्यामुळे यांच्या जवळच्या लोकांना मात्र त्रास भोगावा लागतो. प्रत्येक राशीचे चांगले आणि वाईट गुणधर्म असतात, तसे काही वाईट गुणधर्म याही राशीमध्ये आहेत. मिथुन राशीमध्ये सुद्धा बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांच्या मूळ कुंडलीत, तर ही मंडळी आपल्या फायद्यासाठी समोरच्याला फसवायला मागे पुढे सुद्धा पाहत नाही. खोटी कागदपत्र तयार करणं, खोट्या सह्या करणं, खोटं बोलणं, खोटी साक्ष देणं, अशा काही वाईट सवयी बुध ग्रह यांच्या पत्रिकेत बिघडलेला असल्यास, अशुभ स्थितीत असल्यास प्रामुख्याने दिसून येतात. दुसऱ्याच्या पैशावर ऐश करणं सुद्धा यांच्या वाईट गुणधर्माचाच एक भाग आहे. दुसऱ्याच्या जीवावर, पैशावर ऐशोआरामाचं जीवन जगणं हा सुद्धा स्वभावाचा एक पैलू यांचा ठरतो. बुध ग्रह पत्रिकेत बिघडलेला असेल तर बऱ्याचदा त्यांच्या या स्वभावामुळे नंतर लोक त्यांच्याशी नातं स्वतःहून तोडतात व त्यांच्यापासून लांब राहायला पसंत करतात. कधी कधी दुसऱ्याची एवढी खिल्ली उडवतात की समोरच्याला यांच्या अगदी राग येऊन प्रकरण भांडणापर्यंत जातं. यांच्या वागण्यातील ही परिस्थिती लोकांच्या निदर्शनामध्ये आली की त्यांची समाजामध्ये प्रचंड अवहेलना सुद्धा होते. अर्थात त्याचा त्यांच्यावर मात्र काहीही परिणाम होताना दिसत नाही. यांच्या स्वभावातील एक कमतरता म्हणजे या व्यक्ती दुसऱ्यांना जे करू नका असं जे सांगतात त्याच गोष्टी ही मंडळी मात्र स्वतः करतात. म्हणजेच आपणच नियम बनवतात आणि आपणच स्वतः ते नियम मोडतात सुद्धा. मिथुन राशीच्या व्यक्ती बऱ्यापैकी जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कुशल अधिकारी, व्यवस्थापक, शिक्षक होऊ शकतात बुधग्रहाची साथ चांगली असेल तर. यांना नेहमी आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायला आवडतात. तसेच दुसऱ्यांना अधिकाधिक संधी द्यायला, मदत करायला सुद्धा मनापासून आवडतात. ही त्यांची चांगली बाजू पण आहे. तसेच लोकांच्या आनंदात यांना सुद्धा आनंद मिळत असतो. समोरच्याला आनंदी पाहायला यांना फार आवडतं. आपल्या वागण्यातून आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी कसं करता येईल याची गुरुकिल्लीच यांच्याकडे असतं असं म्हणायला वावगं नाही ठरणार. आरोग्याचा विचार या मंडळींचा करता घशाचे आजार, फूड पॉयझनिंग, थायरॉइड यासारख्या आजारांची शक्यता जरा जास्त आढळते. तसेच काही वेळेला अडखळत बोलणं याचा त्रास होण्याची शक्यता असते. अशी आहे ही मिथुन राशी, कधी गोड कधी आंबट. आता आपण जाणून घेऊया या राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची संपूर्ण माहिती. या मिथुन राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आरद्रा नक्षत्राचे 4ही म्हणजे सगळे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्रातले पहिले 3 चरण येतात. आता यापैकी मृगशीर्ष नक्षत्र आपण त्याची माहिती घेऊया. या नक्षत्रावर अंमल आहे मंगळ ग्रहाचा व या नक्षत्राची देवता आहे चंद्र. त्यामुळे हजरजबाबीपणा, समोरच्यावरला तोंडावर बोलण्याची हिंमत या मंडळींमध्ये असते. कोणत्याही कामात पुढाकार घ्यायला ही मंडळी नेहमी पुढे पुढे असतात. हे नक्षत्र हरणाप्रमाणे दिसणारे असते. त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्ती चंचल आणि गतिमान असतात व दिसण्यात सुद्धा ही मंडळी बांधेसूद, रेखीव आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. या नक्षत्रामध्ये वे, वो, का, की ही अक्षरे येतात. या नक्षत्रामध्ये असलेल्या व्यक्ती स्वतः आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतातच, परंतु या नक्षत्रातील व्यक्तींना विरुद्धलिंगी व्यक्तिमत्वाबद्दलचे सुद्धा आकर्षण फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या नक्षत्रातील मुलींच्या मित्र परिवारामध्ये मुलांची संख्या जास्त असते, तर या नक्षत्रातील उलट म्हणजे मुलांच्या मित्र परिवारामध्ये मुलींची संख्या जास्त आढळते. या नक्षत्रामध्ये काही प्रमाणात अहंकार आणि संशय वृत्ती असण्याची शक्यता सुद्धा राहते मंगळ अशुभ असेल तर. यांच्या स्वभावात हरणाप्रमाणे चपळता, तत्परता, सावधपणा, चिकित्सकपणा फार सुंदर असतो. त्यांच्या या स्वभाव गुणधर्मामुळे ज्या क्षेत्रात संशोधन आहे अशा क्षेत्रामध्ये या व्यक्ती आपलं करिअर खूप सुंदर करतात. या नक्षत्रावर बुध व चंद्राचा अंबल असल्यामुळे म्हणजे राशीचा स्वामी बुध, त्यांच्या वाणीमध्ये, बोलण्यामध्ये फार आकर्षकपणा असतो. हजरजबाबीपणा, मिश्किलीपणा, सेन्स ऑफ ह्युमर ज्याला आपण म्हणतो हा फार उत्तम असतो. त्यामुळे ही मंडळी लेखक, वक्ता, शिक्षक, प्रोफेसर अशा क्षेत्रातील किंवा कुठल्याही क्षेत्रातील सल्लागार, विशेष करून मानसतज्ञ, जमिनीच्या व्यवहारातील मध्यस्थ, एजंट, न्यूज रिपोर्टर, व्हिज्युअल्स आणि प्रिंट मीडिया, क्रिएटिव्ह आणि आर्ट विभाग या क्षेत्रामध्ये आपलं करिअर उत्तम प्रकारे पुढे नेऊ शकतात. परंतु काही वेळेला अतिसावधानता या स्वभावामध्ये भित्रेपणा सुद्धा वाढवतो. त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते. कोणत्याही वयाच्या लोकांबरोबर यांचे संबंध आपुलकीचे आणि प्रेमाचे असतात.
यांचे कोणाबरोबरही जमू शकतं. त्यामुळे ही मंडळी लवकर प्रसिद्ध होतात आणि लोकांना ही मंडळी आवडतात सुद्धा त्यांच्या धाडसी स्वभावामुळे. ही मंडळी सर्वांवर लवकर विश्वास ठेवतात, सर्वांवर प्रेम सुद्धा करतात, परंतु समोरच्या लोकांकडून सुद्धा ही मंडळी अशीच अपेक्षा ठेवतात आणि त्यामध्येच ही मंडळी थोडीशी फसतात. त्यामुळे नवीन लोकांशी संबंध निर्माण करतेवेळी घाई करू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्र या नक्षत्रातल्या मंडळींना देतात. हरणाचे गुणधर्म या नक्षत्रामध्ये पुरेपूर भरलेले असतात. म्हणजेच ज्याप्रमाणे कस्तुरी मृग जसा स्वतःच्या नाभीमधील सुगंधाचा शोध घेत बाहेर भटकत असतो, अगदी तसाच या मंडळींचा स्वभाव असतो. स्वतःकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा शोध लागण्यास यांना बऱ्याचदा बराच वेळ लागतो. ही मंडळी बाहेरच हा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ही मंडळी व्यापार क्षेत्रात किंवा मार्केटिंगमध्ये फार यशस्वी ठरतात. कोणत्याही गोष्टी ही मंडळी विकू शकतात. शेतीचा माल, वनस्पती या संदर्भातले व्यवसाय जसे की नर्सरी, फळ फुलांचे व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील नोकरी, अकाउंटंट, कलाकार, शिवाय हे उत्कृष्ट वक्ता असतात. त्यामुळे एखाद्या शोचं किंवा कार्यक्रमाचं अँकरिंग, सूत्रसंचालन अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे करू शकतात. महागडे वस्त्र, सौंदर्य प्रसाधनं या गोष्टींचे चांगले व्यापारी आणि सेल्समॅन असतात. ही मंडळी चांगली नकलाकार सुद्धा असतात. एखादी कला जोपासणं जसं की फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, संगीत, नृत्य, पेंटिंग यामध्ये सुद्धा यांचा चांगला रस असतो. आता या मिथुन राशीत पुढचं नक्षत्र येतं ते म्हणजे आरद्रा. या नक्षत्राचे 4ही चरण या मिथुन राशीमध्ये येतात आणि या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे राहू आणि मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध. त्यामुळे आरद्रा नक्षत्रावर बुध आणि राहू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. या नक्षत्राची देवता आहे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर म्हणजे रुद्र आणि म्हणूनच ज्याप्रमाणे भगवान शिवशंकराने जगाच्या कल्याणाकरता विषप्राशन केले व स्वतः त्रास सहन केला, अगदी त्याचप्रमाणे या नक्षत्राची मंडळी स्वतः कष्ट सहन करण्याची क्षमता ठेवतात. या मंडळींमध्ये संशोधन, चिकित्सक वृत्ती, गूढशास्त्राबद्दलची आवड, बुद्धीची चाणाक्षता फार सुंदर असते. कारण या नक्षत्रावर बुद्धीची देवता बुध ग्रह तर संशोधन वृत्ती देणाऱ्या राहूचा प्रभाव असतो. या नक्षत्रामध्ये कु, घ, छा ही अक्षरे येतात. या मंडळींमध्ये बुद्धीची चमक फार छान असते. निरनिराळ्या विषयांचा सखोल अभ्यास करायला यांना आवडतं. तसेच विविध क्षेत्रामधील नवीन ज्ञान मिळवायला सुद्धा ही मंडळी उत्सुक असतात. हे एक बौद्धिक नक्षत्र आहे व गूढ विज्ञानवादी नक्षत्र सुद्धा. बुधाचा प्रभाव या मंडळींवर असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय करायला तर यांना आवडतंच, परंतु त्या त्या व्यवसायातील सखोल ज्ञान सुद्धा या मंडळींकडे फार सुंदर असतं. शिवाय ज्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन आहे अशा क्षेत्रामध्ये सुद्धा ही मंडळी अग्रभागी असतात. सर्वांशी संबंध जोडायला सुद्धा यांना मनापासून आवडतं. यांचा स्वभाव हा नेहमी हसतमुख असतो. यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायला फार आवडतं. बुध आणि राहूचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे लोकांच्या मनाचा ठाव घेण्यात ही मंडळी हुशार असतात आणि म्हणूनच यांना मनोरुग्ण सल्लागार म्हणून काम करण्यात म्हणजेच सायकोलॉजी कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर म्हणून अतिशय उत्तम वाव असतो. शिवाय मानसशास्त्राच्या निरनिराळ्या भागात ही मंडळी यशस्वी होतातच. आपल्याकडे असलेलं ज्ञान यांना हलकं फुलकं करून लोकांमध्ये वाटायला सहज जमतं आणि अगदी सहजपणे. त्यामुळे कोणत्याही विषयामधील सल्लागार म्हणून यांची कारकीर्द यशस्वी ठरते. मोटिवेशनल स्पीकर या आत्ताच्या काळातील नवीन आलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा याचमुळे यांना हमखास यश मिळण्याची शक्यता वाढते. लोकांच्या आयुष्यामध्ये परिस्थितीमध्ये बदल हे येतच असतात, परंतु या मंडळींच्या आयुष्यामध्ये मात्र नेहमीच सारखेच बदल येत असतात. आयुष्यातील याच चढ उतारामधून प्रतिकूल वाईट परिस्थितीमध्ये अगदी चांगल्या वाईट सुद्धा सामना करून ही मंडळी स्वतःला उभारून यशस्वी होऊन दाखवतात. आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट प्रसंगांना, संकटांना तोंड देऊन यश प्राप्त करणं हे जणू या मंडळींच्या जीवनाचं ध्येयच असतं. अशा प्रकारे आयुष्य जगायला यांना आवडतं. तरीही सतत आनंदी आणि हसतमुख राहणारी ही नक्षत्र आहे. याच गोष्टीमुळे जीवनातील विविध अनुभव स्वतः घेतल्यामुळे यांचे आयुष्य हे समृद्ध अनुभवांनी तयार झालेलं असतं आणि म्हणूनच प्रत्येक अडचणींवर यांच्यावर सल्ला आणि माहिती असते. एकाच वेळेला निरनिराळी कामं हातात घेऊन यशस्वी करायला यांना आवडतं व ती कामं यशस्वी सुद्धा होतात. नोकरी आणि व्यवसायामुळे सतत भ्रमंती करावी लागते, त्यामुळे घरापासून लांब राहावं लागतं. राहू बुधाचा अंमल या नक्षत्रावर असल्यामुळे
ही मंडळी व्यापार करणाऱ्याला विशेष महत्त्व देतात. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, दारू, विषारी पदार्थ अशा क्षेत्रात व्यापार आणि नोकरी ही मंडळी यशस्वीपणे करू शकतात. तसेच गुप्तहेर खातं, शास्त्रीय संशोधनाचं कार्य, मानसशास्त्र, शोध पत्रकारिता, टेलिकम्युनिकेशन, गूढशास्त्र जसे की ज्योतिष, वास्तू, रेकी, हिलिंग अशा वेगवेगळ्या कार्यात सुद्धा यांना उत्तम यश मिळतं. आता यापुढचं नक्षत्र येतं मिथुन राशीत, ते म्हणजे पुनर्वसू नक्षत्र. पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण मिथुन राशीमध्ये येतं. तर चौथं चरण पुढच्या म्हणजे कर्क राशीत येतं, म्हणून याला त्रिपाद नक्षत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या नक्षत्राची देवता 12 आदितीची माता आदित्य आहे, जी देवतांची माता समजली जाते. याचं चिन्ह आहे धनुष्यबाण व बाणाचा भाता म्हणजे बाण ठेवण्याचं साधन. हे बाण साधे सुधे नाहीत बरं का, तर हे दैवी शक्तीने भरलेले बाण आहेत. जो आपल्या लक्षावर मारा करून पुन्हा आपल्या स्थानात परत येतो. त्यामुळे या नक्षत्रातील जातक आपलं लक्ष पूर्ण करून पुन्हा आपल्या स्थानामध्ये परत येतातच. या नक्षत्रामधील नामाक्षर आहे के, को, हा, ही. पुनर्वसू नक्षत्राची गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांची राहणी अगदी साधी असून विचार मात्र उच्च कोटीचे असतात. आपल्या कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित भावना यांच्यामध्ये असते. सत्यप्रिय, न्यायप्रिय तर असतातच, परंतु आपल्या धर्माच्या आणि गुरूंच्या प्रती यांचा आदरभाव फार मोठा असतो. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये नेहमी समाधानी राहण्याचा यांचा स्वभाव असतो. एखाद्या धार्मिक मंदिर कार्य किंवा ट्रस्टवर नियुक्ती होण्याचा योग यांच्या पत्रिकेत असल्यास त्या ठिकाणी ही मंडळी दिसतात. प्रभू रामचंद्रांचा जन्म सुद्धा या राशी नक्षत्र म्हणजे पुनर्वसूमध्ये आहे, त्यावरून या नक्षत्राचा गुणधर्म आपल्याला लगेच समजतो. नक्षत्राच्या नावाप्रमाणेच यांना आपलं कोणतंही कार्य करण्यास सुरुवातीला फार परिश्रम पडतात, परंतु नंतर यश मात्र हमखास मिळतं. या नक्षत्रामध्ये निसर्गाचा असा कोणता तरी दैवी गुण लपलेला आहे की यामुळे ही मंडळी आयुष्यात कितीही मोठ्या संकटात सापडली तरी त्यांना कुठून तरी आकस्मिकपणे मदत मिळून ही मंडळी त्या संकटातून अलगदपणे पुन्हा बाहेर येताना दिसतात. वेळोवेळी त्यांनाही अशी ईश्वरी मदत मिळतच राहते. त्यामुळे ही मंडळी उशिरा का होईना परंतु आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसतात. ही मंडळी नेहमी शांत, धीरगंभीर, प्रसन्न, सहनशील, संतोषजनक, सदाचारी, सौम्य आणि परोपकारी स्वभावाची भासतात असतात. धनाचा संग्रह करणं मात्र त्यांच्या स्वभावामध्ये नसतं. कोणाला कोणत्याही वेळेत मदत करण्यास मात्र या व्यक्ती सदैव तत्पर असतात. याच गुणामुळे यांना समाजामध्ये नेहमी प्रतिष्ठा आणि मानसन्मान सुद्धा मिळत राहतो. परंतु आयुष्यात एकदा तरी यांना त्यांच्याच जवळच्या नातेवाईक किंवा मित्र परिवारातून धोका, नुकसान, विश्वासघात होताना मात्र दिसतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र यांना नेहमी सल्ला देतं की विश्वास ठेवा, परंतु आपले डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अंधविश्वास नका ठेवू. नेहमी सावध राहा. न्यायप्रिय असणे हा सुद्धा या नक्षत्राचा गुणधर्म आहे. या मंडळींसाठी हॉटेल व्यवसाय, कलेशी संबंधित कार्यक्षेत्र, नाट्य, सिनेमा यातले कलाकार, शिक्षक, प्राध्यापक, गूढ विषयाचे अभ्यासक, ज्योतिष, वास्तू हे व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र विशेष लाभ मिळवून देतात. तसेच अंतराळ क्षेत्र, कुरिअर सेवा, वकील, न्यायाधीश, टेलिकम्युनिकेशन, लेखन, प्रकाशन, धार्मिक, शैक्षणिक पुस्तकांची विक्री, धार्मिक कार्य, शैक्षणिक क्लासेस अशा कार्यक्षेत्रात सुद्धा यांना चांगली प्रगती साधता येते. कारण या नक्षत्रावर गुरु आणि बुध या ग्रहाचा असलेला प्रभाव. मंडळी, ही होती पुनर्वसू नक्षत्राची माहिती. पुढच्या भागामध्ये आपण अशाच पद्धतीने कर्क राशीची संपूर्ण माहिती आणि त्यामधील येणाऱ्या सगळ्या नक्षत्रांची माहिती घेणार आहोत. मंडळी, ही सिरीज आपल्याला कशी वाटते अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअर करा आणि आवडला असेल लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी 330 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 9892156163. आपल्याला आमच्याकडून मार्गदर्शन ज्योतिष किंवा वास्तू विषयातलं घ्यायचं असेल ह्याच नंबरवरती आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता. अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने केलं जातं. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून तर अष्टोत्तर शतनामावली हा 108 नावं
विविध देवदेवता आणि ग्रहांची यात संकलित केलेले आहे. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर बाकीची इतर कोणतीही यंत्र आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा. तसेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा मिथुन राशीचा असलेला गुणधर्म आपण अभ्यासला. पुढच्या भागात भेटूया कर्क राशीसाठी. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.